नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. प्रशांत कोरटकर नावाचा एक हरामखोर व्यक्ती, मी हरामखोर म्हणतोय, त्याचे तुम्हाला अजून दुसऱ्या 2-3 बाजू दाखवेनच मी पुढे. आपण येऊया हळूहळू. राज ठाकरेंच्या त्या विषयाबद्दल देखील मला बोलायचं आहे. प्रशांत कोरटकर नावाचा एक माणूस, त्याने इंद्रजित सावंत जे कोणी इतिहासकार आहेत त्यांना अनेक गोष्टी बोलल्या, त्या वैयक्तिक त्यांना बोलल्या असतील, त्यांना शिव्या घातल्या असतील, आमचं त्याची काही घेणं देणं नाही. पण महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य हे अत्यंत निषेधार्ह आहे. याला कुठेच जागा नाही, ही गोष्ट मी तुम्हाला आजही सांगतो. त्याच्यानंतर तो प्रशांत कोरटकरच्या मी अकाउंटमध्ये जाऊन बघितलं, त्यानं पत्र लिहिलं आहे, माझ्या जीवाला धोका आहे. त्याच्यानंतर मी माझा हा AI मधनं आवाज दाखवला आहे. काही साला AI-BI मधनं आवाज दाखवलेला नाही आहे. हे साले असेच बोलतात गांडी शालक यांच्या, AI मधनं आवाज आला आणि ह्याच्यातून आवाज आला, तुझ्या तोंडातनं साल्याबरोबर आवाज आला रे. आणि ही साली गरळ ओकणारी ह्या अवलादी यांना जागच्या जागी ठार करून टाकायचं. हे काही समाजाच्या उपयोगाची नाहीत. हे फक्त साले जातीत भांडणं लावणारे, या आपापल्यामध्ये फक्त आपापसात काडी टाकणारे, ही एवढीच या अवलाद सगळ्या याच गोष्टी करत बसतात. संभाजी महाराजांच्या विरोधात काही घाणेरड्या लोकांना त्रास कशाचा आहे, काही लोकांना की संभाजी महाराजांनी त्या अनाजी पंत यांना हत्तीच्या पायी दिले म्हणून अर्धा कुठला तरी छोटासा ब्राह्मण समाजातला एक एवढासा कोपरा त्यांच्यावरती राग ठेवू नये. आत्ताचं हे प्रकरण त्या शिर्क्यांचं, ते शिर्के त्यांना म्हणजे संभाजी महाराजांचं काही पडलेलं नाही आहे, ते तिकडं काही हो, ते आमचं आडनाव कसं काय तुम्ही घेतलं, आमचं आडनावाचं नाव खराब होतं ना. प्रश्न गणोजी आणि कान्होजी पुरतं होता, तिथंच संपला. म्हणजे गणोजी आणि कान्होजी ही दोन नावं यांच्या आडनावावरती मला असं वाटतं या आत्ता ज्या शिर्क्यांना त्रास होतोय, म्हणजे त्यांना वाटतं की त्यांचं नाव खराब झालं. माझा हाच विचार नाव खराब होण्याचा येसूबाईंनी केला असता तर मग त्यांनी नाही केला. त्यांनी सांगितलं की असे गणोजी आणि कान्होजी कुणाच्या घरात खरंच जन्माला येऊ नयेत. आणि आत्ताच्या 100 कोटीची फाईल टाकतात, असो त्या सगळ्या गोष्टी द्या सोडून. हा प्रशांत कोरटकरवरती आत्ता केसेस टाकल्यानंतर हा माणूस गायब आहे. मग साला तुझा आवाज तू दिला नाहीस तर तू गायब कायस, घाबरतेस कशाला? AI मधनं आवाज दिला सांगतोय. साले गांडू आहेत का बाकीचे AI मधनं आवाज द्यायला? यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. याला जरा सोडा बाहेर, याला दाखवू तिच्या आयला काय असतं काय नाही ते. हे या अवलादी वळवळ करायला लागलेत, यांना ठेचावं लागेल. त्याच्यानंतर इंद्रजित सावंत, ते सेक्युलरवादाचे इतिहासकार आहेत आपल्या, काही विशिष्ट राजकारण्यांनी पाळलेले. ते सांगतात मार्टिनच्या डायरीमध्ये अनाजी पंत त्या ब्राह्मणांचा उल्लेख संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये त्यांचा हात आहे. हे ब्राह्मण आणि मराठा हे ते लावून, अरे ज्या महाराजांनी ज्याला 18 पगड जाती घेऊन हे स्वराज्य उभं केलं, त्यांनी नाही कधी असा विचार केला की अनाजीपर्यंत ब्राह्मण आहे आपल्या विरोधात गेला, बंद करा आपले सगळे सरदार सेना आणि ब्राह्मण सगळे काढून टाका, चला यांची गरज नाही आपल्याला. असं नाही होत. एखाद्या माणसाची बुद्धीची तो नालायक असतो, हरामखोर असतो, याचा अर्थ त्याची जात आणि त्याचं सगळं चिकटवलं पाहिजे असं नसतं. पण आपली मानसिकता बघा ना काय आहे या लोकांची. हे इंद्रजित सावंत अत्यंत सेक्युलर आणि डाव्या विचारसरणीचा इतिहासकार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक उदाहरणांसहित तुम्हाला स्पष्टीकरण देऊ शकतो या व्यक्तीचं. असोत या सगळ्या गोष्टी जाऊन आता येऊया मूळ आणि महत्त्वाच्या विषयाकडे. प्रशांत कोरटकर कोण आहे? एखादा क्षुल्लक नालायक माणूस असेल, सोडून द्या. अशा घाणी समाजामध्ये वळवळणाऱ्या याचे किडे असतात. आज नाही, इतिहास आहे त्याला. पण जेव्हा एक असा माणूस या गोष्टींवरती आपलं भाष्य करतो की ज्या माणसाकडे लोक आदराने पाहतात, ज्या माणसाकडे लोक एक अभ्यासू नेता म्हणून पाहतात, ज्या माणसाकडे लोक या महाराष्ट्राच्या राजकारणातला मुख्य प्रवाह म्हणून पाहतात, त्या व्यक्तीनं असं वक्तव्य करणं मला देखील पटत नाही आहे. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, ते तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण मी 2-3 वर्ष त्यांच्यात विषय बोलून इथं आज इथपर्यंत पोहोचलो. हे मी मान्य करतोच आणि करायलाच हवं. का करू नये? राज ठाकरेंना मी मानणारा व्यक्ती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. तरी मला तो माणूस पटतो, खरोखर वैयक्तिक पटतो. मराठीविषयी झटणं असो, बाकी सगळ्या गोष्टी असो. बाळासाहेबांचे जे काही विचार आहेत ते राज ठाकरे अत्यंत तंतोतंत पाळतात आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. पण त्या प्रयत्नांना सहसा यश येत नाही. त्याचं कारण त्यांच्यात देखील काही चुका दडलेल्या आहेत, जनतेमध्ये देखील काही चुका दडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण आधीच 2-3 व्हिडिओमध्ये मी बोलून टाकल्यात की राजकीय दृष्टिकोनातून राज ठाकरे कसे आहेत, तर मला तरी अजून तरी ते एवढे स्ट्रॉंग वाटत नाहीत. पण इतर साहित्य असो किंवा सामाजिक कुठली गोष्ट असो, यामध्ये राज ठाकरे या महाराष्ट्रात या राजकारण्यांच्या सध्याच्या जे काही आजूबाजूला राजकारणी आहेत त्यांच्यामध्ये अव्वलच आहेत. पण राज ठाकरे हे अशा काही गोष्टी बोलून गेले की त्या गोष्टी 3-1 वर्ष मी त्यांच्याविषयी बोलत असताना मला नेहमी सलत राहिल्या. मला लोकांनी त्या सलायला भाग पाडल्या. अरे बघ तुझा राज ठाकरे काय बोलतोय, बघ ते तुला कळलं नाही का, ते तुला दिसत नाही का, बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगतोस. आणि जेव्हा छावा चित्रपट आला त्यानंतर तर इतक्या काही गोष्टी दाबल्या, इतक्या काही गोष्टी माझ्यावरती आदळल्या आणि आपटल्या की मला देखील म्हटलं बोललं तर पाहिजेच.
एखाद्या व्यक्तीविषयी आपण 99 गोष्टी चांगल्या सांगतोय तर त्याची महत्त्वाची आणि मोठी एखादी चूक जी आपल्या आराध्य दैवताविषयी असेल ती दाखवण्यात मला तरी कसली भीती वाटत नाही. मला भीती वाटत त्या गोष्टी दाखवण्यामध्ये. जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. आम्ही तुम्हाला मानतो, आदर देतो, त्या सगळ्या गोष्टी निश्चित. पण जिथं आमच्या इतिहासावरती, जिथं आमच्या व्यक्तींवरती तुम्ही जेव्हा असं बोलाल त्यावेळेला आम्ही निश्चित त्याच्यावरती आवाज उठवू. ते वक्तव्य तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवतो. राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरेंच्या अत्यंत जवळचे. आता हे काय आपल्याला दडून नाही आहे. त्यांनी रायगडावरती काय ते त्यांची मुलाखत वगैरे घेण्याचा सगळा पराक्रम त्यांनी चांगला केला होता निश्चित. त्याच्यानंतर ते सतत त्यांना भेटीगाठी होत असत त्यांच्या आणि ते अत्यंत जवळचे होते. अनेक भाषणांमधून त्यांचं नाव देखील घेतात. आता बाबासाहेब पुरंदरे आणि संभाजी ब्रिगेड किंवा ही डाव्या विचारसरणीची लोक यांच्यामध्ये पहिल्यापासून वाद आहेत. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो, हे जे राज ठाकरेंनी केलेलं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य नक्कीच माझ्या तरी मतानुसार ते बाबासाहेब पुरंदरेंकडून आलेलं वक्तव्य असणार आणि त्यांनी वाचलेला तिकडून वाचलेला इतिहास असेल जो त्यांनी मीडियावरती बोलून दाखवला. त्यांचं म्हणणं असं आहे की छत्रपती संभाजी महाराज वडिलांशी भांडून त्या दिलेर खानाकडे गेले होते, रुसले होते, भांडले होते. कोणाशी? छत्रपती शिवाजी महाराजांची. माझ्या तर काही प्रश्न मला उपस्थित झाले पहिल्यापासूनच. मी आज ते बोलतोय फक्त. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असं भांडले संभाजी राजे, असं काय भांडले? जो व्यक्ती 16 भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे, जो व्यक्ती जो उत्तम ग्रंथ लिहितो, तो व्यक्ती डोक्याने स्टेबल नसेल. स्टेबल म्हणतोय मी. जो व्यक्ती 40 दिवस अन्याय अत्याचार सहन करतो तो व्यक्ती बापाशी भांडतो. कशासाठी? आयफोन घेण्यासाठी? कशासाठी? मित्रांबरोबर फिरायसाठी? कशासाठी? लढाईला घोड्यावर पुढे बसून जाण्यासाठी? कशासाठी? सिंहासनावर बसण्यासाठी हा व्यक्ती भांडतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढचे काही जे वर्ष छत्रपती संभाजी महाराज स्वतःला राज्याभिषेक करून घेतात आणि हे राज्य चालवतात. हे कशावर? महाराजांच्या विचारांवरच ना. मग ते भांडतात आणि भांडून मुघलांना जाऊन मिळतात. ही गोष्ट पचते? ही गोष्ट पटते? संभाजी महाराजांची बदनामी एका ठिकाणाहून झाली नाही, अनेक ठिकाणाहून करण्यात आली की या राजानं अनाजी पंत म्हणून ब्राह्मण समाजावरती आसूड ओढला, या राजानं शिर्के म्हणून बाकी सगळ्या सरदारां म्हणून मराठा समाज असो किंवा इतर जातीतल्या माणसांना मारून टाकलं किंवा त्यांच्या विरोधात गेला. म्हणून आम्ही सगळ्या जाती त्यांच्याविषयी चुकीचा इतिहास लिहू लागलो आणि ते आमचे राजकारणी वाचून सांगतात. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. दुर्दैव नाही आहे. म्हणजे विचार करा ना, कशासाठी मुघलांना मिळाले जाऊन. मग मुघलांना जाऊन मिळणारा माणूस 40 दिवस अन्याय अत्याचार सहन करतोय, पटतं? तेव्हा तर औरंगजेब सांगत होता की अख्खं दक्षिण राज्य घेऊन टाक, तुला निवांत ऐशोआरामात राहिले असते. काय ऐशोआरामात निवांत राहिले असते. म्हणजे वडिलांवर भांडण कशासाठी? मनासारखं जेवण केलं नाही म्हणून नाही. मला तर समजत नाही. मी राज ठाकरेंचं हे वक्तव्य ऐकलं, अजून नाही मागेच ऐकलंय. मी कधी कधी असा विचार येतो की मी नक्की चांगल्या नेत्याचं काम करतोय, त्यांच्याविषयी बोलतोय की काय, की राज ठाकरेंनी बाबा कुठून तरी हे बाबासाहेब पुरंदरेंचं चुकून ऐकलं आणि मग ते पुढे चालवतात. राज ठाकरेंकडून मला असली अपेक्षा नव्हती, कधीच नव्हती. हे आहे जुनं, पण आपलं म्हटलं जाऊ द्या कशाला उगाच हे नको हे बाहेर न काढण्यात काही अर्थ नाही. पण आता नाही. महाराजांबद्दल राज ठाकरे काय असो, कोणी असो, आपल्याला काही घेणं देणं पडत नाही. उद्या यांच्या पोरांनी मारलं तरी मला काय हरकत नाही. पण जे चूक आहे ते चूक आहे. याच्या बाबत कुठली साशंकता मनात आमच्या तरी नाही. आणि संभाजी महाराजांवरती केलेलं हे राज ठाकरेंचं वक्तव्य याचा मी तेव्हाही जाहीर निषेध मनातून करत होतो, आजही उघडपणे करतो की ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. राजसाहेबांकडून या असल्या गोष्टी येणं निश्चित चुकीचं आहे. तुम्ही कुणाचा इतिहास वाचताय, काय वाचताय ते तुमच्याजवळ, पण तुम्ही असं बोलणं कुठल्याही गोष्टी शहानिशा न करता ही गोष्ट अत्यंत चुकीचीच आहे. 40 दिवस जो माणूस अन्याय अत्याचार सहन करतो तो वडिलांशी भांडून मुघलांना जाऊन मिळतो, ही गोष्ट खरंच पचत नाही. जो व्यक्ती स्वतःच्या वडिलांसोबत औरंगजेबाच्या समोर आग्र्याच्या किल्ल्यामध्ये जाऊन छाती पुढे काढून सांगतो की मी संभाजी आहे म्हणून, तो व्यक्ती मुघलांना जाऊन मिळतो, हे मला देखील पटत नाही, खरंच पटत नाही. जो व्यक्ती छत्रपतींच्या आदेशावरती, छत्रपतींच्या विचारांवरती चालतो, स्वतःचा बापाच्या विचारावरती चालतो, तो मुघलांना जाऊन मिळेल आई वडिलांची भांडण असं मला वाटत नाही, निश्चित वाटत नाही. म्हणजे रामदास स्वामींनी पत्र लिहिलंय संभाजी महाराजांना. हे कधी लिहिलंय, का लिहिलंय? की बाबा तुमच्या वडिलांनी काय केलं आणि तुम्हाला आता काय करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार पुढे चाला. रामदास स्वामींना माहिती आहे संभाजी राजे देखील बापाच्या तोडीस तोड माणूस आहे. याचा अर्थ असा नाही त्या पत्रात की संभाजी राजेंना काही कळत नाही म्हणून ते पत्र लिहिलंय.
किंवा ते चुकीच्या मार्गाला जातात म्हणून रामदास स्वामींनी पत्र लिहिलंय, असं होत नाही. म्हणजे राज ठाकरेंना देखील राजकारणात बाळासाहेबांनी धडे दिलीच असतील की नाही राज, हे असं नाही, असं कर, तू चांगला आहेस पण या गोष्टी अशा कर. याचा अर्थ असा होत नाही की राज ठाकरे चुकीच्या मार्गाला चालले आहेत. आम्ही काय विचाराने घेतो हे महत्त्वाचं आहे. राजसाहेबांचं हे वक्तव्याचा जाहीर निषेध माझ्याकडून जाहीर निषेधच असेल, एवढं मात्र नक्की या वक्तव्याबद्दल. बाकी सगळ्या गोष्टींबद्दल मी आजही त्यांच्यासोबत आहे. मराठी भाषा, माझा महाराष्ट्र, माझ्या लोकांसाठी असलेली त्या माणसाची तळमळ, मराठी माणसासाठी असलेली तळमळ, हिंदूंसाठी असलेली तळमळ, यांच्यासाठी आम्ही त्यांच्या मागे नेहमी उभे राहू. पण या गोष्टीच्या विरोधात आज, उद्या आणि भविष्यात कधीही मी नेहमी असेल, एवढंच सांगतो. त्यामुळे प्रशांत कोरटकर याचा देखील जाहीर निषेध आहे आणि राजसाहेबांच्या या वक्तव्याचा देखील मी जाहीर निषेध करतो. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावरती मला आवर्जून कळवा. याच्या पलीकडे ह्यांना काहीही माहिती नाहीये. आणि प्रश्न असा आहे की ज्या काळामध्ये ही गोष्ट लिहिली गेली असेल, एक तर ते प्रकाशित नाहीये, दोन ज्या काळात लिहिले त्यावेळेला इतिहासाचे संदर्भ काय सापडले गेलेले आहेत त्याच्यावरती ते लिखाण असतं. त्याच्यानंतर जर समजा इतिहासातले संदर्भ काही वेगळे लागले तर वेगळा विचारायचं, पण तो माणूस आज नाहीये, त्यामुळे तुम्ही त्यावेळेला काय लिहिलं होतं आणि आज काय लिहिलं गेलंय याचे संदर्भ तुम्ही जोडू शकत नाही. संभाजी राजांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे. शूर होते, मोठे होते, याच्याबद्दल वाद नाही, परंतु संभाजी राजे हे जाऊन वडिलांशी भांडून मोगलांना मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना. ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळालात हेही सत्यच आहे ना. एक मी तुम्हाला सांगतो, या सगळ्याच्या मध्ये जर इतिहासामध्ये पाहायला गेलो आपण तर छत्रपती शिवाजी महाराज ही एकमेव व्यक्ती अशी आहे आजपर्यंत. मुळात पहिले आपण बघितलं पाहिजे की आपला इतिहास लिहिलाय कोणी ना. आपला इतिहास हा कोणी मराठ्यांनी लिहिलाय ना ब्राह्मणांनी लिहिलाय. हा मुळात इतिहास लिहून ठेवलाय मोगलांनी, ब्रिटिशांनी. कळलं का? या लोकांनी हा इतिहास लिहून ठेवलेला आहे आणि ते सगळे पानं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचत 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 पुढे तुम्हाला या गोष्टी लिहाव्या लागतात किंवा सांगाव्या लागतात. बरोबर. आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बघा की ज्यांचा शिवाजी महाराजांशी संघर्ष झालेला आहे ते मोगल्स असतील नाही तर ब्रिटिश असतील नाही तर अजून कोणी असतील. बरोबर. या लोकांनी इतिहास लिहून ठेवलेला आहे शिवाजी महाराजांचा आणि आपला. त्या संपूर्ण इतिहासाच्या पानामध्ये लढून देखील, संघर्ष करून देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक डाग सापडत नाही. हे जसं महाराजांचं मोठेपण आहे तसं मला असं वाटतं त्या लिहिणाऱ्यांचं पण मोठेपण आहे. जर इतिहास बिघडवायचा असता तर त्यांनी तो इतिहास तेव्हाच बिघडवला असता, पण त्यांनी तो इतिहास बिघडवला नाही. आणि एकही डाग नसलेला जर समजा महापुरुष आपल्या देशामध्ये जर बघायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव माणूस आहे, एकमेव महापुरुष आहे.